आजच्या ठळक घडामोडींवर। कोकणातील फळ वाईन उद्योगाला द्राक्ष वाईन प्रमाणे सवलती द्या, आमदार शेखर निकम यांची अर्थसंकल्पात ठोस मागणी। खेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानास सुरुवात। राज्य सरकारने महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय। आणि रोटरी स्कूल खेडमध्ये होळी उत्साहात साजरी। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत कोकणातील आंबा, काजू, फणस, जांभूळ आणि करवंद यापासून तयार होणाऱ्या वाईनला द्राक्ष वाईन प्रमाणे सवलती देण्याची ठाम मागणी केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी नमूद केलं की द्राक्ष वाईन निर्मितीसाठी राज्य सरकारकडून विविध कर सवलती, परवाना शुल्कातील सवलती तसेच विक्री केंद्रांना प्रोत्साहनपर धोरण दिलं जातं। मात्र कोकणातील स्थानिक फळांपासून तयार होणाऱ्या वाईन उद्योगाला एक्साईजमध्ये तब्बल 300 पट अधिक शुल्क आकारले जात आहेत। त्यामुळे नवउद्योजकांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत असून उद्योगाच्या वाढीला अडथळा निर्माण होतोय। कोकणात सध्या आंबा, काजू, फणस, जांभूळ आणि करवंद या फळांपासून वाईन निर्मितीचे प्रयोग आणि उत्पादन सुरू आहे। या उद्योगाला चालना मिळाल्यास स्थानिक शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो। त्यामुळे द्राक्ष वाईन प्रमाणेच कर सवलती, परवाना सुलभता आणि लहान विक्री केंद्रांना प्रोत्साहन देण्याबाबत स्वतंत्र धोरण निश्चित करावं अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे। कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। अर्थसंकल्प 2025-26 मध्ये मांडलेल्या या मागणीमुळे कोकणातील फळ वाईन उद्योगाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होते। द्राक्ष जरी कोकणात नसली ते कोकणाचे अध्यक्ष बसलेत आणि कोकणाचे मंत्री आहेत। माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे की द्राक्षाच्या वाईनला ज्या सवलती दिल्या जातात, मग वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात, त्या पद्धतीने कोकणात आम्ही आता आंबा, काजू, फणस, त्याचबरोबर जांभूळ आणि इत्यादी करवंदापासून देखील वाईन निर्मितीचं काम चालू आहे। पण आज तिथे एक्साईजमध्ये देखील आम्हाला 300 पट एक्साईज आहे। त्याच्यानंतर छोटे छोटे विक्री केंद्रासाठी सवलत देण्याच्या दृष्टीने आज कोकणातले हॉर्टिकल्चर मिनिस्टर आहेत। त्या निमित्ताने माझी मागणी आहे की ज्या सवलती द्राक्ष वाईन निर्मितीला आहेत त्या कोकणातल्या फळांच्या वाईन निर्मितीला पण देण्याबाबतचं धोरण आपण निश्चित करणार का? तपासून पाहतो। खेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी सिंगल विंडो पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। या शिबिराचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे लोकाभिमुख प्रशासनाची अंमलबजावणी करत महसूल विभागाच्या सेवा अधिक गतिमान करणे, प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचं त्वरित निराकरण करणे। नागरिकांना वारस तपास, फेरफार नोंदी, 7/12 उतारा, 8 उतारा, डिजिटल 7/12 वितरण तसेच विविध दाखले, उत्पन्न, रहिवासी जात, नॉन क्रिमिलियर आदी प्रमाणपत्र शिबिरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत। याशिवाय ई मोजणी, आधार संबंधित सेवा, PM किसान योजना, आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी यासारख्या सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। डिजिटल सेवा व सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी प्रणालीचा प्रभावी वापर करून नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे। महसूल विषयक दैनंदिन तक्रारी एकाच ठिकाणी स्वीकारून त्यांचं तात्काळ निराकरण करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे। तसेच जमीन विषयक विविध प्रकरणांबाबत मार्गदर्शन, जनजागृती आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी संबंधित मंडळानुसार आयोजित शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। नागरिकांनी शिबिराच्या निश्चित तारखेनुसार उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात आलंय।
माहिती देते. सुरुवातीला जे मंडळ स्तरावरती आपल्या उपविभागात किंवा खेड तालुक्यात 11 महसूल मंडळे आहेत. सर्व महसूल मंडळामध्ये आपण या शिबिराची अंमलबजावणी करणार आहोत आणि त्याच्यासाठी सुरुवातीला आम्हाला मंडळ स्तरावरती पूर्वतयारी करण्याबाबतचे निर्देश होते या GR प्रमाणे. त्या पद्धतीने 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपली जी महसूल मंडळ आहे त्या प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपण गाव बैठका आयोजित करून तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींना या शिबिराची माहिती देऊन त्या आणि विविध शाळांमध्ये आपल्या सर्कल ऑफिसरनी आमच्या काही लोकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांना या शिबिराची व्याप्ती आणि माहिती याबाबत सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. आता ॲक्च्युअल जे शिबिर होणार आहे ते 7 मार्चपासून आहे आणि 7 मार्चला जे आपलं पहिलं शिबिर आहे त्याच्याबद्दल आपले तहसीलदार साहेब सांगतील. पण याच्यामध्ये जे शिबिराची पूर्वतयारी करण्यानंतर शिबिरामध्ये ज्या विविध महत्त्वाच्या बाबी किंवा ज्या सेवा काही उपलब्ध करून देण्याच्या होत्या त्यातले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रलंबित जे काही फेरफार आहे, जे 1 महिन्याहून अधिक काळ फेरफार प्रलंबित राहतात तर ते सर्व प्रकारचे प्रलंबित फेरफार निकाली काढणे. त्याचबरोबर 7/12मध्ये ज्या विविध प्रकारच्या वेगळ्या दुरुस्ती होत गेल्या त्याच्यामध्ये 7/12मध्ये अजून काही प्रकारच्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून डिजिटल 7/12 जनतेला उपलब्ध करून देणे. मे महिन्यामध्ये किंवा शाळांचे निकाल लागल्यानंतर जी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध प्रकारचे जे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वारंवार तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस किंवा तलाठी ऑफिसपर्यंत चक्रा माराव्या लागतात. त्या चक्रा वाचवण्यासाठी या सर्व प्रकारच्या सेवा त्यांना एका ठिकाणी उपलब्ध करून देणे. त्याच्यासाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र जे आहेत त्या प्रमाणपत्रामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल, डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल दाखला असेल, हे विविध प्रमाणपत्र आपण त्या दिवशी शिबिराच्या दिवशी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आमच्या सर्कल ऑफिसरनी ज्या मोठ्या शाळा आहेत, हायस्कूल आहेत, कॉलेजेस आहेत तिथं ऑलरेडी त्या प्रमाणपत्रासाठी जे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे त्या डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे. त्या दिवशी आमचे CSC सेंटरचे लोक, आपले सरकार पोर्टलचे लोक हे शिबिराच्या दिवशी उपस्थित असणार आहेत. आपले तलाठी तिथं असणार आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट देण्यासाठी मी स्वतः किंवा तहसीलदार साहेब नॅशनॅलिटी किंवा डोमेसाईल देण्यासाठी असणार आहे. त्यामुळे डिजिटल सिग्नेचरचे प्रमाणपत्र ही शिबिराच्या दिवशी लोकांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनानं कृषी तरतुदी संदर्भात नवीनच एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता NA परमिशनची आवश्यकता नाही. 1 टाईम आपल्याला NA असेसमेंट करायची आहे. त्यासाठी त्या शिबिरामध्ये विस्तृत कृषी सुधारणा जी काही झालेली आहे त्याची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुकडेबंदी संदर्भात शासनाचा जो GR आहे त्या GRमध्ये जे तुकडेबंदीच्या संदर्भात नोंदी घालण्यासाठी किंवा खरेदी विक्री होण्यासाठी जी काही बंधनं आली होती तीसुद्धा नवी या शासनाच्या काळामध्ये बऱ्या प्रमाणात दूर झालेली आहेत आणि त्याच्या माहिती आपण लोकांना देणार आहोत. त्याचबरोबर भूसंपादन बऱ्याच प्रकरणामध्ये आपल्या उपविभागात झालेलं आहे. पण भूसंपादन होऊनही बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांची नावं अजूनही कजाप न झाल्यामुळे अजूनही आहेत. तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही लिटिगेशन्स होतात त्या दूर करण्यासाठी सुद्धा भूसंपादन जे झालेले आहे त्या प्रकरणाचे कजाप तयार होऊन तसा जो सुधारित 7/12 आहे तो सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि नागरिकांना एकाच ठिकाणी वेगळ्या सेवा मिळाव्या त्यासाठी सर्व जे शासकीय कार्यालय आहेत आपल्या तालुक्यातली, मग तो कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल किंवा तालुका कृषी भूमी अभिलेख विभाग असेल तर त्यांच्या सर्वांच्या योजना या एका ठिकाणी देण्याचा शासनाचा मानस आहे. त्याच्यामध्ये मग मोजणी असेल, ॲग्रिस्टॅक असेल, PM किसान असेल या प्रकारचा सुद्धा लाभ आपण त्या दिवशी देणार आहोत. आणि त्यासाठी आमच्याकडे मंडळ स्तरावरती पूर्वतयारी झालेली आहे आणि पूर्वतयारी झाल्यानंतर आपले 7 मार्चपासून ॲक्च्युअली शिबिराचं नियोजन होणार आहे. आणि ते शिबिराचं नियोजन कसं असेल आणि आपल्या तालुक्यामध्ये कुठल्या दिवशी कुठल्या ठिकाणी शिबिर असेल त्या शिबिराची तहसीलदार साहेब आपली माहिती देतील. मी सगळ्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना, लोकप्रतिनिधींना आणि मुलांना शैक्षणिक जे ज्यांना दाखल्यांची आवश्यकता असते सगळ्यांना विनंती करते कृपया जास्तीत जास्त आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला आपल्यामार्फत पोचण्यासाठी आपल्यामार्फत विनंती करते. आपण त्यांना सांगावं की आमच्यापर्यंत पोहोचून ज्या काही सेवा आम्ही देणार आहोत त्याचा आपण लाभ करून घ्यावा. म्हणजे सगळ्यांच्यासाठीच ही गोष्टी होईल. आणि शाळेमध्ये शिबिर असल्यामुळे आपण मतदार नोंदणी कार्यक्रमसुद्धा घेणार आहोत. ज्यांना 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा मुलांसाठी आपण त्यांचे 6 नंबरचे जे फॉर्म आहेत जो आता भविष्यामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन्स पण येतात, आता नुकत्याच जिल्हा परिषद इलेक्शन पार पडण्याचे जे नऊ मतदार आहेत त्या मतदारांची नोंदणीसुद्धा आपण करून घेण्याचा मानस आहे. थँक्यू. मी तहसीलदार साहेबांना पुढील जे काय आहे शिबिराचं नियोजन त्याच्याबद्दल सांगण्यास विनंती करते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजत्व समाधान शिबिर अभियानाबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे. सर्व मंडळ स्तरावर कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याचं जे शेड्यूल आहे ते मी आपल्याला सांगत आहे. सर्वात प्रथम 7 मार्चला आपल्या तालुक्यामध्ये या अभियानाची सुरुवात होईल. ज्ञानदीप महाविद्यालय बोरज या ठिकाणी भोसते मंडळाचं शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर 8 मार्चला हनुमान मंदिर सुकिवली या ठिकाणी तळे मंडळाचं शिबिर आहे.
14 मार्च 2026ला धामनंद मंडळाचं शिबिर हे महालिंग मंदिर धामनंद या ठिकाणी होणार आहे. 15 मार्च 2026ला आमरस हायस्कूल आमरस या ठिकाणी धामनदेवी मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 10 एप्रिल 2026ला कुळवंडी मंडळाचं शिबिर हे कुळवंडी हायस्कूल कुळवंडी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 11 एप्रिल 2026 रोजी धावजीबुवा मंदिर कोरेगाव या ठिकाणी शिरशी मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर 17 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तुरी या ठिकाणी चिंचगड मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर 18 एप्रिल 2026 रोजी श्रीदेवी काळकाई मंदिर सभागृह भरणे या ठिकाणी भरणे मंडळाचं शिबिर आयोजित केलं जाणार आहे. त्यानंतर मे महिन्यामध्ये 8 मे 2026 रोजी खेड नगर परिषद हॉल खेड या ठिकाणी खेड मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर 9 मे 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली या ठिकाणी आंबवली मंडळाचं शिबिर होणार आहे. आणि सर्वात शेवटी 15 मे 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय आवाशी या ठिकाणी मोठा हॉल आहे त्या ठिकाणी लवेल मंडळाचं शिबिर आयोजित केलं जाणार आहे. असे 11 जी मंडळ आहेत त्या 11 मंडळाचंही नियोजन मी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. माननीय प्रांत मॅडमने देखील या शासन निर्णयाबद्दल आपल्याला विस्तृत माहिती दिलेली आहे. मी आपल्या वतीनं सर्व खेड तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, सर्व लोकप्रतिनिधींना देखील आवाहन करतो की आपण या शिबिरामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील सहभागी व्हावं आणि आपण देखील सर्व नागरिकांना या शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आवाहन करावं व प्रशासनास सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करत आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचे भाजप नेते निलेश राणे यांनी स्वागत केलं असून यामुळे राज्यातील लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांना पायबंद बसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारने जनतेला दिलेला शब्द आज पूर्ण केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या नवीन कायद्याला धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 असं नाव देण्यात आलं असून लवकरच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे. निलेश राणे यांच्या मते या कायद्यामुळे हिंदू भगिनींच्या सुरक्षिततेसाठी एक भक्कम कवच निर्माण झालं असून फसवणुकीद्वारे होणाऱ्या धर्मांतराला आता कायद्याचा चाप बसेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणांनी ठणकावून सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव्ह जिहाद विरोधी कायदा हा आमचा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार घेऊन येईल असा शब्द आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा दिला होता. आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने विश्वास ठेवून आपल्या हक्काचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं. आणि आज मला मनापासून समाधान वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे. धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल. यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव्ह जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे. यासाठी मी आमचे आदरणीय हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटचा मी मनापासून आभार मानतो. सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये होळीचा सण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय विविध सणांमध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणाचं औचित्य साधून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये होळी सणाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली। त्यानंतर संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली। रंगांची उधळण करून होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना होळी सणाचं महत्त्व समजावून सांगताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी समाजात ऐक्य, बंधुभाव आणि प्रेम वाढवण्यासाठी हा सण साजरा केला जातो। होळी हा सण नवी उमेद, नवचैतन्य आणि सकारात्मकतेचा संदेश देतो। फाल्गुन महिन्यामधील हा रंगोत्सव आपल्याला परंपरा जपत आनंद, एकोपा आणि उत्साहाने जीवन साजरे करण्याची प्रेरणा देतो असं सांगितलं। या कार्यक्रम प्रसंगी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी होळीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। नुकत्याच पार पडलेल्या दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत हर्णे पंचायत समिती गणातून अनुसूचित जमाती प्रवर्गातील स्त्री राखीव जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्या सौ तुळसा भरत जाधव यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। हा प्रवेश मंत्री कदम यांच्या मुंबईतील सुनीती निवासस्थानी पार पडला। यावेळी शिवसेनेचे हर्णे गणाचे समन्वयक सोमनाथ पावसे, बंदर कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण पावसे, हर्णे जिल्हा परिषद गटाचे पालक भगवान घाडगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी दापोली तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। सौ तुळजा जाधव यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे संघटन दापोली तालुक्यात अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची खेड तालुक्याची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 32 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे। या बैठकीला संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मिलिंद काते, सचिव तहसीलदार सोनावणे, सदस्य प्रकाश मोहिते, शिल्पा येरापले, बळीराम निकम, नंदिनी खांबे, श्रीकांत शिर्के, वैजेश सागवेकर, विनायक शिरगावकर उपस्थित होते। खेड तालुका बार असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण नुकतंच पार पडलं। यावेळी विजेत्या टीमचे मालक ॲडव्होकेट मिलिंद जाडकर यांना तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी चषक देऊन त्यांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं। यावेळी सर्व वकील उपस्थित होते। खेडमध्ये गेले अनेक वर्ष शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात पाडला जातो। शिमगा ज्येष्ठ तरुण मंडळींच्या आणि जुने जाणकार यांच्या सहभागातून हा शिमगोत्सव प्रारंभापासून ते रंगपंचमीपर्यंत रोज सजावट केलेल्या चित्ररथात वेगवेगळे देखाव्यांचे श्री हनुमान मित्र मंडळाकडून आयोजन केलं जातं। संपूर्ण खेड शहरातून निघालेल्या या चित्ररथाची पावसकर नाका सोनाराळी हद्दीत नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी श्रीफळ वाढवलं। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, नगरसेविका संजना कुडाळकर, माजी नगरसेवक राजन महाकाळ, उदय गुडेकर, अभिजित महाकाळ, संदीप करवा, ओमकार पाटणे व हनुमान मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते। तसेच चित्ररथामध्ये प्रमुख पात्रात असलेले श्रीमंदार आपटे, इशिता वाळंज आणि रंगभूषा आणि वेशभूषाकार सौ सुवर्णा सुनील सदरे या देखील उपस्थित होत्या। श्रीदेवी पाथरजाई सहाणेवर नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी मनोभावे दर्शन घेतलं असता श्रीदेवी पाथरजाई देवस्थानचे अध्यक्ष अमोकजी पाटणे यांनी त्यांना प्रसादाचा नारळ दिला। यावेळी देवस्थान कमिटीचे सदस्य नगरसेवक निकेतन पाटणे, विनोद पाटणे, रोहन पाटणे, चंद्रांशू पाटणे, प्रफुल्ल महाजन, नगरसेवक भूषण चिखले आदी उपस्थित होते। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम व परमपूज्य कनिफनाथ महाराज उत्तराधिकारी नाणीसधाम यांच्या कृपाशीर्वादाने खेड भरणे नाका मेहता पेट्रोल पंप जवळ दिनांक 11 मार्च 2026 रोजी जगद्गुरु श्रींच्या सिद्धपादुकांचा दर्शन सोहळा संपन्न होणार आहे।
या निमित्ताने सामाजिक उपक्रमांतर्गत शिलाई मशीन वाटप, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, श्रींच्या पादुकांचं दर्शन, महाप्रसाद, पुष्पवृष्टी व सांगता असा भव्य दिव्य कार्यक्रम रामानंद संप्रदाय खेड रत्नागिरी सेवा समितीमार्फत आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यातून वैदिक सनातन धर्म, भारतीय संस्कृती व आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यात येणार असून भाविकांना भक्ती, ज्ञान आणि मोक्ष मार्गाचा संदेश दिला जाणार आहे। तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा मानवतेचा व सद्भावनेचा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तगणांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आलेल्या गाळ उपसा निधी कामाची देवणा पूल येथे सुरुवात करण्यात आली आहे। आज देवणा पूल येथे नगराध्यक्ष सौ माधवीताई गुटाला यांनी गाळ उपसा कामाची पाहणी व झालेल्या कामाचा आढावा घेतला। यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर उपस्थित होते। क्रिकेट विश्वातील विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन आणि सानिया यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या सोहळ्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। यावेळी त्यांनी सचिनसह समस्त तेंडुलकर कुटुंबियांचेही अभिनंदन केलं। माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी खेड व राजवैभव प्रतिष्ठान आयोजित रंग महोत्सव 2026चं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलंय। यामध्ये लहान मुलांना रंग आणि पिचकारी असं वाटप करण्यात येणार आहे। तरी बच्चे कंपनीने या रंग महोत्सव 2026 मध्ये मोठ्या संख्येने सामील होण्याचं आवाहन वैभवजी खेडेकर यांनी केलंय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।